महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विकास कामांची पाहणी केली। सध्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये विकास निधी तसेच एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून विविध विकास कामे सुरू आहेत, त्याची पाहणी आयुक्तांनी केली। प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी सुरू असलेल्या कामादरम्यान योग्य त्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत। मोर पक्षासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्याची तसेच वाघ आणि बिबट्या यांच्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पिंजऱ्याची पाहणी केली। मागील काळात प्राणी संग्रहालय परिसरात पाणी साचल्याच्या घटना घडल्याने आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली। संग्रहालयालगतच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण युद्ध पातळीवर हाती घेण्याचे निर्देश दिले। परिसरात वाढलेली झाडे काढून सुशोभीकरण करण्याच्या सूचना देखील दिल्या। यावेळी अतिक्रमण विभागाचे नीलकंठ मठपती, विभागीय अधिकारी जावेद पानगल, डॉक्टर सतीश चौगुले, गोकुळ चिंतारे, अविनाश वाघमरे, चेतन प्रचंडे, स्वप्नील सोलनकर आदी उपस्थित होते। नाही मग शोध आणि नाही सापडले तर आपण नोटीस देऊ आणि त्यांना काय करा, त्यांना ऍक्सेस तेवढा विहिरीला देऊ पाण्याचा, म्हणजे त्यांचं फंक्शन नाही पण पडायचं। म्हणजे जर कारण मग माझं एक सांगा, आपल्याला जे ऑलरेडी झालाय तो अख्खा मला 7-12 इन्क्लुडिंग ती जागा असणार आहे। हो ना, पण त्याच्याकडे कुठे इथे उतार्यामध्ये मला सांगा, ट्रेडमार्क केला तो अप्लाय केला नाही ते नाही म्हणतो प्रॉपर्टी कार्ड मला एक सांगा, पण मग ती जागा तिचं पण प्रॉपर्टी कार्ड नाही ना, ते मागून घ्या। ह्या प्रॉपर्टी कार्डला ओनर ह्यांनी पाहिजे ना, प्रॉपर्टी पाहिजे ना, जास्त नाही इलिगल जर पोझिशन झालं ना मग नाही नोटीस द्या की बाबा हे तुमचं हे आहे, तर बाबा हे पाडलेले पाडेकाम करू नये, फक्त त्याला ऍक्सेस त्यांच्या कामात ठेवायचं आणि एवढी जागा रिस्ट्रिक्ट करून टाकायचं आपलं, म्हणजे आहे का नाही, त्याला बोलून बी सांगा असं करणार आहे, तुमच्याकडे काय असेल तर एव्हिडन्स प्रोड्यूस करा मला। हां ते बाबडी कशाला लावतो, बाबडी लावतो ते ऑलरेडी आहे सर, ते नको माझं काय म्हणजे काय ते नाल्याच्या कडेला वाटत तो नाल्याच्या कारण नाला फ्युचरमध्ये आता बांधून होणार आहे, तर त्यासाठी जागा सोडून ती जागा सोडून मग ते अलीकडे सरकून व्यवस्थित मोठी झाडं लाव, वडाची लाव, ह्याची लाव, साईडला पण घेतली नव्हती। नाला किती आहे एकदा बघून नाल्याचं किती आपण दाखवलंय ना, 6 मीटरचा पकडून मग तेवढी जागा सोडायची, अजून 1-2 मीटर सोडून, हा 1-2 मीटर सोडून मोठी झाडं लावा, ते तसं नका ठेवू, सगळं काढा आणि हे वेड्या बाबलीचं वगैरे काहीच ठेवू नका अजिबात। झाडं बी 2-4 काढायला लागतील, हे बी करावं लागतं, हे बी करायचं, ते काय हेच नाही काय ते नाही हे तुम्हाला चॅनल करताना ती भिंत छोटी आहे त्यामुळे अलीकडून घ्या नाही, ती पडायला झाली भिंत, ती भिंत पण वाढवायला लागणार मग, कारण की इथं ॲनिमल आहेत आपले। नाही अलीकडे नाही भिंतीला 2 मीटर सोडून 1-1.5 थोडं अंतर सोडून पाणी व्हायला जागा होईल असं करा। आता ही पडायला झाली भिंत इकडची पूर्ण तिरकी झाली, मातीलाच हे नाहीये, 20-22 फूट मातीचं पाडकाम केलेलं। दुसरा की बघ हे इथं काय होतं, केस होतं आपण हा रोड रोड करायचा आहे, वापरा देऊन परत भविष्यात ती करू नये तेवढं आपण 5-6 लाख रुपये खर्च केले, हे शिफ्टिंग केलं ते चांगलं आहे, कारण माझं काय त्याला सफाई करून ते रस्ता करून घ्या, थोडेफार भरून टाकून आणि घरादारीचा रस्ता करा, मध्ये परत याच्यात बरोबर घरादारी घ्यायला नाही आलं नाही। आपला उद्देश काय होता की लोकांच्या वापरात यावं, तर आपण 2 झाडं काढली, तेवढं क्लिअर केलं होतं सर, परत आणून टाकलं, परत माझं काय म्हणजे तुम्ही रस्ता करावी पोचल नाही काय करतो, तुम्हाला ह्यातलं काय करता लागत असेल राहू दे खाली, ते ज्यातलं जेवढं लागतं तेवढंच आणि करून तुम्हाला ते परत भरून टाकून ते इथं हे पण नाही म्हणजे हे झाड काढायचं, हे सांगतो नाही घाण करतो मग परत सारखं पुढं मागं सरकतो, ही जी छोटी मोठी झाडं का नाही ती बिकट करा, वरचं लेअर मला स्वच्छ दिसलं पाहिजे। परत इथं होता तिकडे गेला का तो, आणि काळीमध्ये ते चालतंय, कोण आहे पण तू काळीमध्ये हे चालतंय असा राहतो तो करतो, तर जमीन क्लेम करतो, हे सर्व त्याने एक स्वतः भाग घेतला, काढून टाका, तिथे काही दिसलं पाहिजे मला वगैरे बांधून, आर्थिक काय आपली जागा थोडंच असते ती जागेत बांधणं
आपल्या ह्याच्यात घेऊन जमा करा पुढे जातात ना ते ताबा देताना कारवाट केला असेल परंतु आपल्याला जो अवेलेबल जागा असणार तो सगळा दिला असणार मला जेवढं कळतंय का नाही प्रॉपर्टी कार्डला दिसणार नाही कारण देताना नुसतं तेवढं देणार नाही पैकी असं देणार नाही सगळं अलॉट झालं असणार आपल्याला कलेक्टरने दिला असेल ना ताब्यामध्ये